आज भाजीला काय हा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर उभाच असतो। कधी कधी फ्रीजमध्ये भरपूर भाज्या असतात, परंतु काहीतरी चमचमीत खायचं असतं, तर कधी फ्रीजमध्ये भाज्याच नसतात। मग आयत्या वेळी काय भाजी करायची ते सुचत नाही। हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल तर खास ही भाजी तुमच्यासाठी। आज आपण डाळ कांदा करणार आहोत। अगदी झटपट होतो, चटपटीत होतो। त्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ छान अशी 3 ते 4 तासांसाठी भिजवून घेतली आहे। डाळ स्वच्छ धुवायची आहे व छान अशी भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर एक कढई गरम करत ठेवली होती, त्यात 2 चमचे भरून तेल घातलं आहे। तेल छान तापलं की त्यात जिरे मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी तडतडली की अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता घातला आहे। त्यानंतर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहे। लसूण आणि मिरचीची फोडणी छान बसली की यावरून आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। आता कांदा हा आपल्याला फोडणीवर छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी लसूण व कांद्यामुळे या भाजीला अगदी चटपटीत चव येते व अगदी भाजी चमचमीत तयार होते। या ठिकाणी बघू शकतात आपला कांदा हा छान असा ट्रान्सपरंट झाला आहे, छान परतला गेला आहे। आता यात मी 1 टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। यानंतर टोमॅटो देखील आपल्याला छान असा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो साधारण 1 ते 2 मिनिटात छान असा मऊसूत होतो। त्यानंतर यावर मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे, पाव चमचा हळद घातली आहे व अगदी छोटा चमचा भरून गरम मसाला घातला आहे। आता हे सर्व लाल तिखट व मसाला आपल्याला फोडणीत परतून घ्यायचा आहे। मसाले छान परतले की आता यावर आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे। कोथिंबीर देखील फोडणीत आपण छान परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने फोडणीत कोथिंबीर घातली की भाजीला छान स्वाद येतो। त्यानंतर भिजवून घेतलेली डाळ देखील आपण या फोडणीवर आता घालून घेणार आहोत। इथे मी छोटी 1 वाटी डाळ घेतली आहे। साधारण 4 जणांसाठी ही सफिशियंट आहे। आता डाळ देखील आपण फोडणीवर छान अशी परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा रंग आला आहे। यानंतर डाळ ही साधारण मिनिटभर परतली की आपण यावर पाणी घालून घेणार आहोत। इथे मी 1 ग्लासभर पाणी घातलं आहे। तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालायचं आहे। इथे मी पूर्ण 1 ग्लास पाणी घातलं आहे। त्यानंतर आता यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे व छान या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे। साधारण 1 मिनिटभर या भाजीला उकळी यायला लागतो। आता बघू शकतात भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता गॅस हा मध्यम करायचा आहे व झाकण ठेवून आपल्याला ही भाजी साधारण 5 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे। मधून मधून अशा पद्धतीने झाकण काढून भाजी सतत हलवत राहायची आहे, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही व उतू जाणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात पूर्ण 5 मिनिट झाले आहे। डाळ अगदी छान अशी शिजली आहे। आता डाळ शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डाळ ही फक्त 80% शिजवावी, म्हणजे ही डाळ छान अशी भाजीत लागते। जास्त डाळ शिजली की मग ती वरणासारखी लागू शकते। आता इथे बघू शकतात पूर्णपणे डाळ ही आपली शिजली आहे व भाजी देखील अगदी चमचमीत दिसत आहे। अशा पद्धतीने आपला डाळ कांदा हा तयार झाला आहे। आता तुम्ही हा डाळ कांदा भाकरीसोबत खाऊ शकतात, पोळीसोबत खाऊ शकतात किंवा अगदी भातासोबत देखील खाऊ शकतात। अशा पद्धतीचा डाळ कांदा तुम्ही घरात भाजी नसताना नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।